ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। प्रहारचे टाळे ठोको आंदोलन सहाय्यक पोलीस निरीक्षक घोडेवाड यांच्या मध्यस्थीने स्थगित। विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्तांकडे निवेदन, सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन। प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार कामगार आघाडी देवणी यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 तालुका कामगार सुविधा केंद्रासमोर नियोजित टाळे ठोको आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले। देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक AP घोडेवाड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। कामगारांच्या रास्त मागण्यांबाबत माझ्या लेटर पॅडवरून सहाय्यक कामगार आयुक्तांकडे पाठपुरावा करेन असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त लातूर यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ पात्र कामगारांना वेळेत मिळावा, तसेच प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटले की बांधकाम कामगारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मंजूर करताना अनावश्यक अतिरिक्त पुराव्याची मागणी करू नये। शवविच्छेदन अहवाल, पोलीस पंचनामा व संबंधित अधिकृत कागदपत्रे यांना ग्राह्य धरून आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी। तसेच एखाद्या नोंदणीकृत बांधकाम कामगारास अचानक लकवा किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या उपजीविकेसाठी प्रतिमाह किमान 6,000 रुपये मानधन सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली। याशिवाय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, नवीन नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विभागीय कार्यालयास आवश्यक सूचना देण्यात याव्यात अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे। तसेच देवणी तालुका कामगार सुविधा केंद्रातील केंद्र प्रमुखांची बदली करून सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करावी आणि केंद्रात किमान एक शासकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावा अशा प्रमुख मागण्यांचाही निवेदनात समावेश होता। सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या वतीने निवेदनाची दखल घेऊन संबंधित मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक AP घोडेवाड यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंग, माधव शेळके, जम्मू मुसा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, अंतेश्वर सूर्यवंशी, वलांडी सर्कल अध्यक्ष अकरम शेख, शिवसेना तालुका अध्यक्ष धनराज बिरादार, जलील बोडीवाले, मुकेश कांबळे, सुभाष बाबरे, बालाजी सोनवणे तसेच पक्षाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे। त्याच्यानंतरही यांचा समुपदेशन आपण करू शकलो नाही, पण काही गोष्टी शिल्लक आहेत ते आपण सहजरित्या करू शकतो, बरोबर आहे का? तर मी पण पत्र पाठवतोय माझ्या याला जोडून, तर त्या मागण्या आपण पूर्ण कराव्यात, तर त्यांना थोडस बोलावं। देवणी तालुक्याला थोडं जातीय लक्ष द्या म्हणा प्रस्तावाला। हा बोला बोला, गोष्टी बोला। हा, आपण सुरुवातीला पत्र दिले, बैठकीची वेळ पण दिलेली आहे। हो, ऐका ना साहेब, मी तुम्हाला सुद्धा फोन केला कमीत कमी 25 वेळेस, आणि इथं तुमच्या